राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती आज अंत्यविधी पार पडलेले आहेत। खरं तर काल ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता त्याच अपघाताच्या ठिकाणी मी सध्या आहे आणि आपण या ठिकाणी बघताय अपघातग्रस्त विमान जे आहे त्याचे सगळे अवशेष, त्याचे जे सगळे साहित्य आहे ते अजूनही या ठिकाणी माळरानावरती पसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर फॉरेन्सिकच्या 2 टीम जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलिसाची पथके असतील, वेगवेगळ्या पद्धतीची विमान हवाई सुरक्षेची जी पथकं आहेत ती देखील या विमानतळाच्या परिसरात अद्यापही तैनात आहेत। खरं तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो पोलिसांनी पूर्णतः सील केलेला आहे। खरं तर अजित पवार यांच्यावरती अंत्यविधी पार पडल्यानंतर मोठ्या संख्येने लोक जे आहे ते या अपघात क्षेत्राकडे येऊन बघण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस जे आहेत यांनी संपूर्ण परिसर जो आहे तो पूर्णतः सील केलेला आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं असाल तर हा बारामती विमानतळाचा रनवे आहे आणि या रनवेच्या अगदी शेजारीच हा अपघाताचं स्थळ आहे। खरं तर पोलीस प्रशासनानं या सगळ्या लोकांना आता या ठिकाणा जवळ येण्यासाठी मज्जाव केलेला आहे। लोकांची इच्छा आहे की अंत्यविधी पार पडल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या नेत्याचा अपघात झाला ते अपघात ठिकाण बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं लोक जे आहेत ते या माळरानावरती येण्याचा प्रयत्न करतायत, बारामती एअरपोर्टवर येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या सगळ्या लोकांना थांबवून ठेवलेलं आहे। आपण पुन्हा जर या ठिकाणी जर बघितलं तर हेच माळरान आहे आणि मी ज्या ठिकाणी रनवेवरती आत्ता उभा आहे त्या रनवेच्या अगदी शेजारीच हा विमान जो आहे तो कोसळलेला होता। अर्थात विमानाचं कोसळण्याचं, दुर्घटना होण्याचं कारण नेमकं काय आहे या सगळ्याचा तपास जो आहे तो तपास यंत्रणांच्या माध्यमातून केला जातोय। AAIB अर्थात विमानाचे अपघात झाल्याची जी तपासणी करण्याची हवाई यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत हे सगळं तपास केलं जात आहे। ब्लॅक बॉक्स असेल हे सगळं जप्त करून त्या साहित्याला आत्ता मार्किंग केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। रात्रभर या सगळ्या ठिकाणी शोधकार्य जे आहे यंत्रणांच्या माध्यमातून केलं जात होतं आणि दुसऱ्या दिवशी देखील तपास पथकं या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि लोकांची भाऊगर्दी या ठिकाणी होऊ नये म्हणून पोलिसांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे। संपूर्ण एरिया जो आहे तो सील केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।